नमस्कार मंडळी, कढई गॅसवर ठेवलेली आहे आणि त्यामध्ये 1 ते 1.5 पळी तेल घातलेलं आहे। तेल गरम झालं ना मोहरी घातलेली आहे आणि 3-4 लसण पाकळ्या वाटून घातलेल्या आहेत। लसण थोडासा लालसर होऊ द्यायचा आहे। त्यानंतर पत्तागोबी एकदम पतली पतली चिरून घातलेली आहे। कशा पद्धतीने चिरू शकता, खूप काही साहित्य घालायचं नाही, एकदम कमी साहित्यात भाजी करायची आहे। त्यानंतर खूप सारी कोथिंबीर घातलेली आहे, लाल तिखट घातलेला आहे, मीठ घातलेली आहे आणि हळद घातलेली आहे। सुके मसाले घालून झाल्याच्या नंतर छान असं खालीवरी करून परतून घ्यायचं आहे। आता यामध्ये टाकायची आहे 10 ते 15 मिनिटं भिजवून घेतलेली मुगाची डाळ घातलेली आहे। एकदा अशा पद्धतीने भाजी करून बघा, खूप टेस्टी लागते, खायला अप्रतिम लागते। छान असं मिक्स केलेलं आहे। आता आपल्याला याच्यामध्ये पाण्याचा थेंब अजिबात वापरायचा नाही। आता एक 5 ते 10 मिनिटं झाकून ठेवून शिजवून घ्यायचे आहे। नंतर मध्ये एक वेळेस आपल्याला त्याला पलटी करून घ्यायचं आहे, जेणेकरून खालची बाजू भाजीची शिजते आणि वरची तशीच राहते। त्यानंतर एक टोमॅटो टाकलेला आहे, एकदम बारीक चिरून टोमॅटो घालायचा आहे। छान असं मिक्स करून घ्यायचं आहे, परत झाकून ठेवून शिजवून घ्यायचं आहे। झटकीपट होणारी मुलांच्या डब्यासाठी पत्तागोबी डाळ घालून डाळ घातलेली भाजी मुलांना फार आवडते आणि खायला पण छान लागते। नक्की एकदा अशा पद्धतीने करून बघा, खूप टेस्टी भाजी लागते। एकदम सिंपल पद्धत आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा। चला तर मग भेटूया पुन्हा अशाच छोट्याशा आणि सिंपल अशा कमी साहित्यात वापरलेल्या रेसिपीसोबत। चला तर मग बाय बाय। व्हिडिओ पाहून झाल्यावर लाईक करायला आणि सबस्क्राईब करायला चॅनलला विसरू नका। चला तर मग भेटूया पुन्हा सिंपल रेसिपीसोबत। बाय बाय।